Well. Good evening, YouTube. Welcoming all of you guys back to our YouTube channel, which is Mecha's Moto Stories. How it's going, guys? I don't know what to say. It's been a long time. It's been a very long time. Last video was uploaded, I guess, 4 to 5 years ago, and now our channel was dead. So yeah, this is long story, too much long story, too much talking to do. I'm not getting from where to start, and I also don't know if my audio is audioing. Okay, so since it's a long story, I'll switch back to Hindi and Marathi, in which I'm most comfortable, so that I can express my feelings. तर काय स्वागत आहे तुमचं आपल्या या छोट्याशा चॅनलवर, ज्याचं नाव आहे मेकाज मोटो स्टोरीज. तर मग आता आपली कहाणी तुम्हाला सांगायची आहे. आपली कहाणी खूप मोठी, खूप लांबडी कहाणी आहे. कहाणीचा काय हे नाही आहे, कहाणीची सुरुवात नाही आहे आणि नाही तिचा एंडिंग आहे काय कहाणीला. तर सुरुवात तर मी आता करणारच आहे. पहिली गोष्ट, ऑडिओ तरी आल्यालाच पाहिजे, कारण ब्लूटूथनी कनेक्टेड आहे. खूप सारे काही नवीन गोष्टी झाले जीवनात, आयुष्यात. आपला लास्ट व्हिडिओ जो मेका व्लॉग्सवर होता, आता ऑब्वियसली आपण जरा सांगतो तुम्हाला कसं काय होतंय. ते मला पण कळत नाही, कारण खूप दिवसांपासून हा चॅनल मी दुर्लक्ष केलता. तुम्हाला जर तुम्ही इंस्टावर फॉलो करत असाल तर तुम्हाला माहीत असेल, आपण राईड अँड ड्राईव्हवर खूप ॲक्टिव्ह होतो. तो सांगतो, मला काय बोलायचं आहे ते कळतच नाही आहे पहिली गोष्ट, म्हणून ब्लँक झालो आहे मी सध्याला. कारण खूप दिवसांपासून हा व्हिडिओ बनवायचं म्हणत होतो आपल्या चॅनलसाठी, मेका व्लॉग्ससाठी. आता जे नेम चेंज होऊन मेकाज मोटो स्टोरीज झाले. तर आता ही तर सध्याला टेस्ट राईड चालू आहे. मी कुठं जात नाही, जस्ट सिटीमध्ये जस्ट टाइमपास करतोय, काही ना काही तर चालत राहील. तर आता इथून तुम्हाला ह्या चॅनलवरती खूप ॲक्टिव्हिटीज बघायला भेटतील. मी गेले 4 ते 5 वर्ष इनॅक्टिव्ह होतो या चॅनलवरती. काय लक्ष नव्हतं, ध्यान नव्हतं. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी फॉर दॅट गाईज. पण आता असं नाही होणार. आता ह्या चॅनलवरती व्हिडिओज येतील, तुम्ही बघाल, लाईक कराल, सबस्क्राईब कराल आणि एन्जॉय पण कराल. आता स्टोरी अशी आहे, लॉन्ग स्टोरी शॉर्ट का लॉन्ग स्टोरी जाऊ दे, बनू दे, आपको हर डिटेल बतानी पड़ेगी. यस, हर डिटेल नहीं, मेजर अपडेट्स. आपण हा चॅनल आय गेस मी 12th मध्ये होतो. 12th मध्ये जेव्हा होतो तेव्हा ह्या चॅनलवर लास्ट व्हिडिओ आलेला होता. माइट बी यामा ब्लू स्ट्रिक्सचा असेल किंवा दुसरा कोणता तर असेल. तर या फर्स्ट मेजर अपडेट, इंजिनिअरिंग कंप्लीट झाली गाईज.
ऑटोमोबाईल इंजिनियर आहे आम्ही आता सध्याला. ये फायनली इंजिनिअरिंग कंप्लीट केलेली आहे आणि एकदम सोप्या आणि चांगल्या पद्धतीने इंजिनिअरिंग आपली कंप्लीट झालेली आहे. दॅट वॉज द मेजर थिंग. नेक्स्ट मेजर अपडेट इज तुम्ही जर मला खूप आधीपासून फॉलो करत असाल तर तुम्हाला माहीत असेल की पुढचा सगळा कॉकपिट चेंज झालेला आहे. सॉरी. तर पुढचा सगळा कॉकपिट चेंज झालेला आहे. हा चेंज कसा आला, काय आला, कुठून आला हे मला पण पत्ता नाही पडलं. नाही माहीत तर होतंच. जस्ट ट्रेडिंग लॉल. तो येस, आधी आपल्याकडे होती प्लेजर. इंजिनिअरिंगच्या फर्स्ट आय गेस फर्स्ट इयरमध्ये आपल्याला मेजर अपडेट झाला ह्याच्यावर. दिस इज यामाज FZ250 2018चा मॉडेल आहे. सो 2018मध्ये याला घेतलं. ह्याचं नावकरण केलं मी. ह्याचं नाव आहे ट्रोन, TRON. This was inspired from the Tron movie itself, one of my favorite movies, just because of that lightings on that nice bikes, futuristic bikes. So Tron पडलं ह्याचं नाव. ह्याच्यासोबत माझं खूप चांगलं नातं आहे. अजून हा टिकलेला आहे, मी पण टिकलेलो आहे ह्याच्यासोबत. गिव्ह अँड टेक रिलेशनशिप आहे आमचं. वी आर काइंड ऑफ बेस्ट फ्रेंड्स विथ बेनिफिट्स. तर ह्याच्यासोबत माझे खूप सारे राईड झाले गाईज, खूप सारे चांगले अमेझिंग, एवढे चांगले मुमेंट्स म्हणजे काय मला आता बोलता येणार नाही. थोड्या माझ्याकडे शब्दच नाही आहे. पहिली गोष्ट काय बोलू या व्हिडिओमध्ये ते पण सुद्धा कळत नाही मला. तर ह्याच्यासोबत खूप चांगलं रिलेशन आहे. अबाउट द बाईक, ही बाईक मला 1.5 मध्ये पडली. अँड आय एम हॅपी विथ माय डिसिजन, टू मच हॅपी. खूप सारे मोड्स झाले ह्यात. सस्पेन्शन रायझर केले, हँडलबार चेंज आहे, माग कॅरेज एक हे केलं टॉप रॅक टाईप. त्यानंतर हेवी गार्ड्स, त्यानंतर ऑक्स लॅम्प्स, फ्लॅशर्स, खूप साऱ्या गोष्टी आहेत. इंडिकेटर्स चेंज आहेत. अँड पुढचा जरा लुक मी चेंज केला आहे. ॲक्च्युअल लुक जसा होता तसा नाही आहे बाईकचा. त्या टायमाला 1.5 मध्ये होती गाडी. आणि रिसेंटली दिस प्रो हॅज बीन डिसकंटिन्यूड, सो सैडली, बट इट्स ओके. अपग्रेड होते रहना चाहिए, बट इससे लगाव नहीं छूटेगा. नेक्स्ट अपग्रेड विल बी कमिंग सून, यू विल गेट टू नो अबाउट इट. इथे रिटर्न यायची काय गरज, राईड अँड ड्राईव्ह होतं ना. सो राईड अँड ड्राईव्ह इज आपला ग्रुप आहे अख्खा, त्याच्यावरती पण आपण येणार, ह्याच्यावरती पण आपण येणार. पण हे आपलं चॅनल आहे ना, जरा जिवंत करायला लागणार आणि आपल्याला रॉक अँड रोल पण करायला लागणार. तुम्ही त्यावरती पण कॉन्टेंट बघा. आय कार्डमध्ये बटन येईल, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक भेटेल राईड अँड ड्राईव्ह चॅनलची. त्याच्यावरती आपले खूप राईड्स झालेत आपल्या पूर्ण अख्ख्या ग्रुपसोबत. आपला ग्रुप तर सेक्सी ॲज AF आहे. रिटर्न यायचं कारण काय, तात्पर्य काय, तात्पर्य नाही नसतं ते, वॉटएव्हर. तर या माझा एक खूप जुना मित्र, खूप जुना मित्र, स्कूल फ्रेंड. त्यासोबत मी काय बोललेलो नव्हतो, म्हणजे असंच आपलं आता डे टू डे लाईफमध्ये बिझी झाले सगळे. थोडे दिवस आधीच त्याचा टेक्स्ट आला मला. टेक्स्ट तो बोलला, मला डायरेक्ट लिंक पाठवला माझ्या चॅनलची. ब्रो ये क्या है, म्हणलं काय झालं. मग तो म्हणला सबस्क्राईब करायला लावलास आणि सगळ्या ऑडियन्सला असंच सोडलास का वाऱ्यावर. मग ते माझं मनाला लागलं खूप.
मग एवढं लागलं खूप की मी आता व्हिडिओ बनवत आहे. आता आपण इथं आहे. सो या, थँक्यू ब्रो रिअलाईज करून द्यायसाठी. खूप खूप थँक्स ब्रो. सो आता आपण इथून पुढे सगळे व्हिडिओज टाकणार ह्या चॅनलवर, विच विल बी अ गुड थिंग. आय नो टोटली. सो या, आता डेस्टिनेशन आहे, आय डोंट नो, वेर एवर द रोड विल टेक अस, दॅट विल बी आवर डेस्टिनेशन. मीनवाईल ह्या गेले 5 वर्षातनं खूप काय झालं. खूप लॉंग राईड्स झाले, खूप शॉर्ट म्हणजे राईड्स तर चालूच होते, ते थांबलं नाही. ह्याच्यासोबत माझी फर्स्ट राईड विकास दादा आणि मी वी वेंट टू महाबलेश्वर. घरात काय सांगून गेलो तो आम्हाला पण देणार नाही. इट वॉज पास्ट 5 years डूड. द थिंग इज, आता मला कन्सिस्टंट राहावं लागेल, खूप कन्सिस्टंट राहावं लागेल. मला ब्रेक देऊन चालणार नाही, सुट्टीच नाही करायची आपल्याला. कि जो हम सुधर गए हैं, थोड़ा रियलाइजेशन हो गया है. अभी यहाँ से हम अपने अच्छे वीडियोज़ और ब्लॉग्स डालेंगे इस पर. थोड़े ब्लॉग्स टेक के रिलेटेड आएंगे, अलग अलग कंटेंट आएगा, नॉट ओनली मोटो ब्लॉगिंग. सो यस, एज यू कैन सी, दिस इज आळंदी, देवाची आळंदी. देयर इज द टेम्पल. दिस इज इंद्रायणी नदी. डैम. हिंदी मराठी में अच्छा जमता तो वो बोलेंगे, जब इंग्लिश का मूड होगा तो हम इंग्लिश स्टार्ट करेंगे, बिकॉज दैट इज व्हाट it is required, and whatever it is we will try to do it proficiently. Oh, nice sunset. तो अभी ऑब्वियसली हम सनसेट देखने जाएंगे, मज़ा तो आएगा ही. साथ या माऊली सकरस प्या माऊली. यहाँ पे अपने को रुकना चाहिए. As you can see, there is no one. एक अंकल आ रहे हैं बस वॉकिंग करते हुए. This is amazing. We will meet you in some time on camera. Not too long ago, I was just your average 17-year-old guy, cruising through life with passion for bikes that revealed no other. I lived and breathed everything about them. The way they rolled to life, the wind in my face as I rode, the freedom they represented. It was like magic on 2 wheels. But you know what? My love for bikes was just a tip of the iceberg. Deep down, I had this burning desire to explore, to see the world beyond the confines of my hometown. I wanted to dive headfirst into big adventures, to soak up new experiences like a sponge. And so, armed with nothing but my dreams and trusty bike, I set out to make it happen. But there was one more thing I wanted to do. I wanted to share my adventures with the world. And what a better way to do that than through YouTube. So I rolled up my sleeves, dusted off my camera, and got to work. I started my own YouTube channel where I could document all the crazy, wild, and wonderful things.
I got up to it. It was my way of inviting everyone along for the ride, of showing them that anything is possible if you set your mind to it. I never really liked hitting the books. I mean, who does, right? All I wanted to do was to be out there, living life to the fullest, not stuck behind the desk. But hey, life's not always a smooth ride, is it? So I sucked it up, gritted my teeth, and powered through. And you know what? Somehow I made it through that phase of my life. And now, here I am, living my dreams and loving every minute of it. So what's the moral of the story? Well, it's simple. Life's too short to play it safe. If you got a dream, chase it. If you got a passion, pursue it. And if you got a bike, well, what are you waiting for? Let's hit the road and make some memories.